केळीचा घड पण जरा बघा किती छान बघा तयार व्हायला आलाय. किती वर्ष झाले आम्ही वाट बघतोय. कोण आलं रे? कोण आलं? वाघ्या कोण आलं? सर्व ऑर्गॅनिक आहे. हा सर्व ऑर्गॅनिक. या बेल्टचं वैशिष्ट्य सांगते. सगळं धुकं धुकं आहे बाहेर आज. हे बघा कसं हलकं हलकं धुकं दिसतंय. आता जरा कमी झालंय, मग अशी असं भरपूर वाटत होतं. मला आता जायचंय बागेतली फुलं काढायचीत. झालं कुणाल? पटपट करा. हॉल बाकी आहे आमचा क्लीन करायचा. कुणाला म्हटलं तेवढं करून दे. मी आता घेतलं चहा प्यायला. कप भरून चहा, लिंबाचा चहा. काय झालं वाघ्या? वाघ्या बघा कसा कुटकुट करतोय. शेरूला सोडलंय ना म्हणून. नेहमीच आहे त्यांचं ते. काही नवीन नाही. वातावरण बघा किती छान वाटतंय. इतकं मस्त वातावरण होतं ना सकाळी उठले तेव्हा. आता जरी धुकं जरा कमी झालं ते खूप छान वाटत होतं. मी आता चप्पल शोधत शोधत आलेली आहे. इतक्या चपला आहेत पण एक पण ठिकाणावर नसते. हे बघा एक इकडे पडले आणि एक दोन इकडे कुठं आजूबाजूला सगळे असणार. चूल विजली. आज उठल्या उठल्या पहिला चूल पेटवली. लवकर लवकर सगळं करायचं आहे. पेटवली चूल आता परत. हा बघा आपलं झुमरू वाट बघते कधी सोडणार ते. बाबू थांब, शेरूला येऊ द्या, मग तुला सोडते. हा बघा कसं कुटकुट करतोय बोका. आता एक राऊंड मारून आणलेला आहे बाहेरून. कुणाला घेऊन गेलेला आता दोघांना. आत्ताच त्यांना सोडली. लवकर सोडली का दोघं त्यांना जाम हैराण करतात ना. चला मी जरा इकडे आले फुलं काढायला. केळीचा घड पण जरा बघा किती छान बघा तयार व्हायला आलाय. मला वाटतं तर लवकरच तयार होईल केळी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी की नाही आम्ही खूप असं लवकर उठलेले आहोत. ह्याच्या मागचं कारण तर कुणालचे बाबा येत आहेत. त्यांना थोडंसं जरा उशीर झाला आहे. म्हणजे मला असं वाटतं की अंदाजे 9:30-10पर्यंत ते येतील घरी. मला असं वाटलं लवकर येतील, त्याच्यामुळे लवकर उठून सगळं करायला गेली. आणि त्यांचा मग मगाशी फोन आला की 10 वाजतील येईपर्यंत, कारण त्यांनी उशिराची गाडी पकडलेली आहे. आवाज कसला आला? कोणतरी येतं आहे. तो शेरू आपला टॉमी बरोबर मस्ती करतो आहे. तिथं होता आता. हां त्यांचा आवाज येत होता मोठ्या मोठ्याने, त्याच्यामुळे थांबले. म्हणजे त्यांना अंदाजे 10 वाजतील. ठीक आहे म्हटलं चला, घरातलं काम तर म्हटलं लवकर झालं. आता मी आलेले आहे बागेमध्ये फुलं काढायला. फुलं काढून घेते पटकन. तुम्हाला ना एक नवीन जास्वंदी दाखवते. म्हणजे ती गेले कित्येक वर्ष झाले आपल्याकडे आहे, पण ती फुलतच नव्हती. पण आता गेले 8 दिवस झाले इतकी ती छान तयार झालेली आहे आणि फुलं द्यायलासुद्धा तिने सुरुवात केलेली आहे. लाल रंगाची जास्वंदी आहे ती. म्हणजे खूप नवल वाटतं आहे या गोष्टीचं आम्हाला. आणि त्याच्यामध्ये गोष्ट की नाही मी तुमच्याशी शेअर करते. मी त्याला काहीच नाही केलेलं. म्हणजे हे फुल आहे ना कुणालच्या म्हणजे आवडीचं आहे. तर गेले कित्येक वर्ष झाले ते वाट बघत होते, पण काही फुलंच येत नव्हतं. पण आता आलेलं आहे. आणि जे डबल पाकळीचं असतं ना तशी जास्वंदी. चला मी काढून घेते, तुम्हाला मी दाखवते जरा. हे बघा जास्वंदी असं काही मोठं नाही. ही बघा ही जास्वंदी आणि ही डबल असते ना डबल, तशी आहे. किती वर्ष झाले आम्ही वाट बघतोय ह्या जास्वंदीची फुलण्याची. म्हणजे यायचं फूल आणि गळून जायचं. म्हणजे फूल असं तयार व्हायचंच नाही. पण आता हल्ली बघते ना 8 दिवस झाले फुलं येत आहेत. छान आहे ना. आता पण एकच आलेलं आहे आणि वरती कळ्या बघा आहेत भरपूर आता. त्याच्यामुळे आता ही जास्वंदी आपली चांगली झालेली आहे. चला ही बघा कालची फुलं कशी. फुलं काढून घेते मी आता पटापट. आतल्या साईडला बघायला पाहिजे. चला बस झाला, तर बागेला सोड. चला इकडे. तो बघा हा बघा टॉमी. हे बघा हे अशी त्यांची मस्ती चालली आहे मगापासनं. आता वाघ्याला पण सोडली ना तर असा धिंगाणा करते ना तिघंजणं, त्याच्यामुळे वाघ्याला सोडलेली नाही आहे. काय यांचं चाललेलं असतं, हे रोजचं आहे त्यांचं. अशी मस्ती बघा, अशी धूळधान सगळे उडवतात. थोड्या वेळाने ह्याला बांधून ठेवीन शेरूला. चला खेळ चाललाय. ही बघा इतकी फुलं मी आता काढून घेतली. आणि भोपळ्याची फुलं पण जमा करते आलेली. भाजी बनवायला होईल म्हणून, वाया नाही घालवायचं काय. चला गोंड्याची पण फुलं आहेत मागच्या साईडला. शेरूला सोड जरा.
काय ते मी कसा उड्या मारतोय बघ. अजून शेरूला सोडले नाही. हा बाबू हा ए चल इकडे. चला तुम्हाला शेरू दाखवते हा. दोघांना पण सोडले असं एकदम तो धिंगाणा केला असता म्हणून म्हटलं राहू देत. शेपटी बघ कशा हलते. वाघ्यात अगदी उड्या मारतोय. झालं नाही नाही. कोण आलं रे. कोण आलं वाघ्या. कोण आलं तो. बघ बघ बघ. आता कुठं जायचं नाही हा. बस झालं आता. हा हा चला बसा आता. बसा बसा. ह्याला बांधून ठेवायला पाहिजे. हा खूप वेळ झाला खेळतोय. बाहेरच आहे हा. धावणार बघ जातील ते आता नाही. आता आम्ही खाऊ खाणार आहे वाघ्याला पण. वाघ्याला आता मी आलेली आहे मागच्या पडवीमध्ये. जरा झाडू काढायचे. पाणी सगळ्यांचं झालं आहे तापून. राख आहे ना वाऱ्याने उडते त्याच्यामुळे आता एकदा झाडून घेते. हा बघा आला 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 बघायला. आई कोणाशी बोलते ना ते बघायला आला. हा बघा चैन नाही आज अजिबात चैन नाही आहे शेरूला. हां नुसता बेचैन झालेला आहे. सकाळच्या त्याने इतका बापरे धिंगाणा केलेला आहे. धिंगाणा म्हणजे लाड. तुम्हाला मी थोडंसं शेअर केलं आहे पण इतका खुश झाला होता. वाघ्या पण. वाघ्याचं काय विचारू नका. असा वेड्या वाकड्या उड्या मारतोय आणि हा तर असा म्हणजे उड्या मारून मारून असा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांची जी भाषा असते ना त्याच्यामध्ये ते लाड करायचे. खूप चाललं होतं वाघ्या आणि शेरूचं. म्हणजे समाधान वाटतं असं बघून. हे मुके जीव आहेत ना कसे प्रेम करतात ना. काहीतरी बघा तुम्ही. ट्राय करून बघा. तुम्हाला जर का आवड नसेल ना प्राण्यांची बघा तुम्ही किती जीव लावतात ते आपल्यावरती. आणि त्याच्यामुळेच मग थोडंसं तुमचे शेअर केलेलं आहे. तर आता मी इथे झाडू काढून घेते आणि त्याच्यानंतर मशीनला कपडे लावायचे. कुणालच्या बाबांची बॅग आहे ना रिकामी करून घेतली. कपडे अगोदर धुवून घेते. आज भरपूर कपडे आहेत त्यांचे धुवायचे. आणि त्याच्यानंतर ही बागेतली लाल मटाची भाजी बघा तयार झाली. तुम्हाला दिसते का ती बघा मागे. तर ती भाजी काढून घेते. जेवण तर सगळं बनवते. डाळ भात भाजी चपाती वगैरे अशा 2 भाज्या करायच्यात. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते. गेले 3 दिवस झाले 3 ते 4 दिवस झाले जेव्हापासून ते मुंबईला गेलेत ना आमच्या घरात असं चांगलं असं काही बनलेलंच नाही. साधं सिंपलच जेवण. म्हणजे एकच काहीतरी बनवायचं. भाजी चपाती किंवा भाजी भाकरी डाळ भात असं सगळं चाललं. पण आज संपूर्ण जेवण बनवते. तर सकाळी नाश्त्यामध्ये आज गुळाचा शिरा केला होता. चला जाऊया पटापट आटपून घेते. आणि थोडंफार सामान आणलेलं आहे कुणालच्या बाबांनी. ते पण तुम्हाला मी दाखवते. खूपशा ताईंनी मला कमेंट केली की मटार घेऊन यायला सांगा भाऊंना. मुंबईमध्ये 40 रुपये किलो मटार आहेत. पण काय झालं की ते त्यांच्या कामामध्ये इतके बिझी होते ना 2-3 दिवस त्याच्यामुळे मी काय बोललीच नाही मग. आणि मुख्य गोष्ट काय की ते गाडी घेऊन नव्हते गेलेले. आणि एवढं सगळं सामान गाडीतून म्हणजे ह्या लक्झरी गाडीतून आणायचं म्हणजे थोडंसं जरा एकट्याला कसं भार वाटतं. आपली स्वतःची गाडी असेल तर कसं किती पण सामान भरलं काय वाटत नाही. त्याच्यामुळे मी काय बोललीच नाही मग त्यांना. म्हटलं राहू दे ठीक आहे म्हटलं. चालून जाईल आपल्याला. इथे आता बघूया तरळ्यात मिळालं तर ठीक आहे नाही तर काही नाही असं आहे. चला झाडू काढूया. आणि जेवण वगैरे काय बनवलं तुम्हाला दाखवते नंतरला. आणलेलं सामान पण तुम्हाला नंतरला दाखवीनच. मी आता आली होती बागेमध्ये कढीपत्ता घ्यायला. जेवणाला हवं आहे ना थोडासा. आणि भाजीसुद्धा काढून घ्यायचे लाल मटाची. म्हणजे काढले भाजी मी. आता तुम्हाला मी दाखवते किती निघाले ते. अगोदर म्हटलं कढीपत्ता घेऊया. बस झाला इतका. ही बघा इतकी लाल मटाची भाजी निघाले. मला असं वाटतं की जवळजवळ 2 जुळ्या आहे. बघा किती छान मस्त अशी हिरवीगार. हिरवीगार नाही लाल. चला जाते आता पटकन जेवण करते. लाल माठ हिरवा माठ पण असतो ना हो की नाही. पण छान झाले. आता ही मी जवळजवळ मला असं वाटतं की 1 2 3 4 वेळा तरी काढून झालेली आहे. हा 5वा टाईम आहे आणि अजून पण होईल. कुकर लावला आहे भाजीचा. एक भाजी शिजत ठेवलं आहे गॅसवरती. आता वाघ्याशिवाय बघा इथे नाही येते पुढच्या साईडला आहेत बाबाजवळ. हा बघा झोपला इथं. टी व्ही चालू आहे ना. टी व्हीकडे लक्ष आहे सगळं. काय नाही पाडतो. हां चला बाबा जेवूया आपण. नंतरला परत संध्याकाळी तुम्हाला दाखवते सामान. अजून काय काढलं नाही. काय हवंय पापड दे. इथे मध्ये पहिल्या दिवशी आईने मच्छी बनवली. कोणी आईने हां
ती मच्छी म्हणजे भरपूर पोटभर जेवू. बुधवारी मग रात्री जेवला नसेल मग रात्री नाही, रात्री परत अर्चनाकडे गेलो होतो. नाही पहिला अर्चनाकडे गेलो. हां तिकडे जेवलो. बुधवारच्या दिवशी. मग? आणि गुरुवारी गुरुवारी ते कार्य गुरुवारीच होतं ना. शुक्रवारी होतं काल. मला जेवणाचं टेन्शन होतं, म्हणजे जेवायला काय म्हटलं सोय होते जेवणाची की नाही ते टेन्शन, बाकी काय नाही. गुरुवारी अंधेरीला होतो. ताईंकडे सायंकाळी गेलो होतो. इडली नाश्ता सकाळी केला होता. हां आणि इथून डबामध्ये ठेव चपाईचा म्हणजे लागतं तसं ह्या. म्हणूनच मी हे सगळं आज पूर्ण जेवण केलं. म्हटलं जेवण सगळं बाहेरचं गेलं असेल अरबट सरबट. चला आता जेवूया आपण. खाली बसा, बाबा आहे तो. बघा दोघं जण कसे उभे आहेत ते. कुणाल जेव्हा ना तिकडे गेले होते ना आतमध्ये गावाच्या इथे, त्यांना चावू लागलं आणि लगेच उभे राहिले. आत्ता मी सगळं सामान काढलेलं आहे, म्हणजे रिकामी करून ठेवलेलं आहे आणि बघितलं आता काय काय आहे ते. तर पटकन तुम्हाला सुद्धा दाखवते. सगळ्यात आधी तर 2 खुर्च्या आणलेल्या आहेत, त्या बाहेर आता पडवीमध्ये ठेवलेल्या आहेत. त्या तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतीलच, जमल्यास नंतर पण दाखवते लक्षात राहिलं तर. आता सगळ्यात पहिलं तर हे खाण्यापिण्याचं थोडंसं त्यांनी सामान आणलेलं आहे ते दाखवते. आणि आपले एक सबस्क्रायबर, म्हणजे सबस्क्रायबर नाही म्हणणार ते, म्हणजे बोलतात ना कुठंतरी अनोळखी फॅमिली मेंबर. हां फॅमिली मेंबर. पंखा बंद केला ना, आवाज कॅप्चर कर म्हणून. हां आपले फॅमिली मेंबर झालेले आहेत, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आमची ओळख झाली. फॅमिली मेंबर आमचे आहेत. हां आणि ते जेव्हा पण गावी येतात ना ते आपल्याला भेटायला येतात. वाघ्या शेरू यांचे मोठे फॅन आहेत ते. या दोघांवरती खूप जीव आहे आणि त्यांनी त्यांच्यासाठी भरपूर असं काय काय पाठवलं आहे, तेच पण तुम्हाला दाखवते मी. म्हणजे वाघ्या शेरू यांच्यासाठी आलेलं खास गिफ्ट. तर सगळ्यात आधी सामान बघूया आपण. आणि कुणाल जवाबांनी झाडांसाठी पण भरपूर अशी खरेदी केलेली आहे. माझ्यासाठी काय घेतलंय काय मी आलो ना स्वतः यार बरं. त्यांना मी विचारलं मगाशी दुपारी की माझ्यासाठी काय आणलात. तर मी आलो ना बस ना, अजून काय तुला पाहिजे. मी म्हटलं बरोबर आहे, चला आता सामान बघूया. तर हे बघा, हे थोडंसं डीमार्टमधलं सामान आहे. तेलाच्या पिशव्या, घरातलं तेल ना संपायला आलं म्हणून त्यांना सांगितलं. हे थोडंसं कडधान्य आणि हे पास्ता वगैरे आहे आणि ह्याच्यामध्ये खजूर आहेत. आणि हे टोस्ट, बटर, खारी, चिवडा हे सगळं नाश्त्याचं आहे. ती एक चटई, ही एक झाडू. हे सगळं सामान कोणी दिलेलं आहे, त्यांच्या आईने दिलेलं आहे, म्हणजे आमच्या सासूबाईंनी पाठवलेलं आहे. आणि हे पास्ता वगैरे कोण दिलंय, ते भोप्याने दिलंय. भोप्यासाठी पण कमेंट असतात ना, तर भोप्याने हे पास्ता वगैरे पाठवलेलं आहे. बघा आता जे पाठवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. आणि हे तेलाच्या पिशव्या कुणालच्या बाबा घेऊन आलेले आहेत असं. आणि दुसरं दाखवते. आता कुणालच्या बाबांनी खास बघा झाडांसाठी आणलेलं आहे ना, ते तुम्हाला दाखवते. त्यांना झाडांची भरपूर आवड आहे ना, त्याच्यामुळे कधी पण ते मुंबईला गेले ना झाडांसाठी काहीतरी येतच आपल्या घरामध्ये. तर हे खत वगैरे काय काय आणलेलं आहे दाखव बघू दे. हे काहीतरी म्हणतात, काय आहे ते, लिक्विडवालं आहे, लिक्विड खत आहे. नाही ऑर्गॅनिक आहे का रासायनिक आहे. सर्व ऑर्गॅनिक आहे. हां सर्व ऑर्गॅनिक आहे. काय ऑर्गॅनिक बीज आहे. आणि ह्याच्यामध्ये ते काय त्याला म्हणतात, बीवाला ऑर्गॅनिक खडेवाला असं. हां बारीक बारीक दाणेसारखं ऑर्गॅनिक आहे. आणि हे काय आहे, ते नीम ऑइल आहे. हे एक नीम ऑइल आहे बघ. हे नीम ऑइल वाटतं. नाही ना ते नीम ऑइल आहे, ते बघितलं मगाशी मी. हे नीम ऑइल गार्ड नीम. मग ते नीम ऑइल आहे. आणि हे काय, हे हेच आहे ऑर्गॅनिक नाही. हे किती मला रासायनिक आहे खत. म्हणजे एक औषध आहे, हे रासायनिक औषध आहे. ती रासायनिक औषध. हे रासायनिक आहे. हे नीम ऑइल आहे. अच्छा, हां. आयुर्वेद आहे. ते बघून त्या पुढ्या दाखव बियाच्या. एक दुधीची आणि आहे, काकडीची आहे. दुधीचं बी कशाला आणला होतं आपल्याकडे. दुधीचं बी आपल्याकडे झालं नाही ना मागच्या टायमाला, म्हणून मी ते आता आणलं घेतलं. हां आणि हे काकडीचं बियाणं आहे. आणि हे हायब्रिडचं आहे बघा. हे जसं कलरफुल दिसतं ना तुम्हाला, हे बघा शायनिंग मारतं ना, ते वरती आहे ना रासायनिक कोटिंग केलं असतं, त्याला हायब्रिड म्हणतात. हे अर्धा किलो आहे. काय लिक्विड. हे हां 100-150 लिटर पाण्यामध्ये होणार आहे. अच्छा. 150-200 लिटर पाणी तू वापरणार ना, हां ते थोडं थोडं करून झाडांना घालायचं. मग तरी काय होणार. आता नवीन झाड असेल ना छोटं लावलेलं, त्याच्यात ते लावशील ना, ते मुलं वगैरे मजबूत होणार. म्हणजे झाडांच्या वाढीसाठी चांगलं. मुलं फळं त्याला पानं चांगली येणार. अच्छा. म्हणजे ते नंतर तू जे खत त्यांना घाशील ना, हां ते पूरक प्रमाणात भेटणार. झाडाची मुलं वगैरे चांगली मजबूत झाली ना, दुसरं खत जे टाकशील ना, हां त्याची ताकदीने भेटणार ते खूप. नाही पण हे कुठून नर्सरीमधनं घेतलं. नर्सरीमधनं घेतलं. अच्छा. म्हणजे मला ते नर्सरीला काय सांगितलं, या खतापेक्षा हे चांगलं आहे. अच्छा लिक्विडमध्ये. लिक्विडमध्ये म्हणजे खत जे काम करणार ना, ते हेच करणार, पण नंतर
6 महिन्यात 2 महिन्याचं खत घालतो ना हा ते म्हणजे हे टाकल्यानंतर 2 महिने ते खत त्याची ताकद देणार त्याला चांगलं. म्हणजे एकाच्या जोडीला 2 असं. हा, हे आतमध्ये जमिनीत डायरेक्ट जाणार ना. नाही बाई स्वस्त आहे का महाग आहे? हे थोडं महाग आहे. अच्छा हा हा हे कसं आहे 450 रुपयाला बॉटल आहे ही. हा हा. पण हे बघ हे 500 रुपयाचं आहे. अच्छा हे बरोबर खत. आहे. हे 500 रुपयाचं आहे. हा हे 450 रुपयाचं आहे. हा हे कसं हे संपणार तुझं, पण हे कसं 200 लिटर पाणी होणार. हे तू थोडं थोडं करून टाकलं किती ना. बूस्ट टाकायचं पण ते? अरे ते ह्याच्यावर लिहिलंय, माप लिहिलंय. माप अच्छा, म्हणजे कमी कमी करायचं. प्रमाणात ते हा, आपण ते कमी करू. प्रमाणात टाकायचं. जसं झाड आहे ना तसं टाकायचं. तो झाडांसाठी आपण वापरू शकतो. ते आता बघूया, आता आम्ही वापरल्यानंतर काय रिझल्ट आहे ना तुम्हाला मी सांगेन नंतरला. आता वाघ्या शेरू यांचं गिफ्ट दाखवत्या. काम चालू आहे कुणाचं, पण त्याचं काम कसं होत आलेलं आहे, त्याला काही डिस्टर्ब नाही करत आहे मी. हे घे, ते ताईला लाडू दे तिथे. हा ते ठेव ना 1 मिनिट, मला जरा आता हे करू दे. चला आता वाघ्या शेरू यांच्यासाठी आलेलं गिफ्ट दाखवते. तर अशी बघा एक काळी बॅगच होती आणि त्या बॅगेमध्ये सगळं पॅकिंग केलेलं होतं. ही बाई छान अशी काळी बॅग आहे, त्याच्यामध्ये सगळं पॅक केलं होतं. एक पर्स आहे, छोटीशी पर्स. आणि त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांच्यासाठी बेल्ट आहेत. हे बघा हे बेल्ट आहे आणि या बेल्टचं वैशिष्ट्य सांगते. हे बघा इथे त्याच्यावरती त्यांनी त्या भाऊंनी नाव वगैरे लिहिलंय बघा. वाघ्या असं नाव लिहिलेलं आहे. नाव आहे, पाठीमागे नंबर आहे. नंबर आहे. म्हणजे कुठे गेले हरवले ना तरी त्यांचा आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो. कॉन्टॅक्ट करू शकतो ना, म्हणून त्यांनी ते सगळं हे करून केलेलं आहे. आणि हा असा मोठा बेल्ट आहे. हा शेरूसाठी हा बघा, हा शेरूसाठी लाल रंगाचा आहे आणि सेम त्याला पण तसंच आहे. शेरू असं नाव लिहिलेलं आहे. हे बघा तुम्हाला मी दाखवते 1 मिनिटं. हे बघा शेरू असं नाव लिहिलं आहे, उलटं दिसत असेल. आणि हा कुणालच्या बाबांचा फोन नंबर. छान आहे कल्पना, मला पण आवडलं हे. खूप छान आहे. आणि हे बघा हे आता आहे, हे आता काय आहे ते मला पण माहित नाही. ब्रश आहे केसांना, हे कधी कधी अच्छा. ब्रश फिरवायचं. हा आणि हे बघा हे टॉवेल त्यांनी पाठवले वाघ्या शेरू यांच्यासाठी. व्हाईट रंगाचे आहेत. ते दोघं जण उद्या ब्लॅक करून टाकतील. पण मला असा आनंद होतो या त्यांच्यासाठी जेव्हा गिफ्ट येतं ना वाघ्या शेरूसाठी, त्याच्यामुळे म्हणजे मला खूप असं बरं वाटलं. असं हा एक आलेला आहे, म्हणजे 2 टॉवेल त्यांनी पाठवलेत. आणि मागच्या वेळेस पण त्यांनी ना नॅपकिन पाठवले होते वाघ्या शेरू यांच्यासाठी, म्हणजे घेऊन आलेले ते. त्यावेळेस दाखवायचं राहिलं. ते पण आणलेले आहेत, ते ब्लॅक कलरचे आहेत. ते आता मी वापरायला काढीन ते. आणि त्या भाऊंनी आणि ताईंनी आपल्याला ह्याला काय म्हणतात CCTV ना, CCTV कॅमेरा एक पाठवलेला आहे. आता ते कसं करायचं काय करायचं ते कुणाला सगळं बघेल. आणि जेव्हा आपण इथे लावू ना आपल्या आड्यामध्ये त्यावेळेस तुमच्याशी शेअर करीन मी. असं झालं. आणि आता अजून काय राहिलं? बस इतकंच आहे ना? बस इतकंच आहे. आणि खुर्च्या 2 आहेत त्या आता बाहेर ठेवलेल्या आहेत, तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये नंतरला दिसतीलच. आता हे सगळं सामान आहे ना, ते सगळं आता व्यवस्थित मी भरून ठेवते. पण त्या ताईंच्या आणि भाऊंच्या अगदी मनापासून मी आभार मानते. म्हणजे जेव्हा वाघ्या शेरू यांच्यासाठी जेव्हा काही गिफ्ट वगैरे येतं ना, त्यावेळेस आम्हाला खूप असं आनंद होतो. म्हणजे बरं वाटतं आम्हाला असं. म्हणजे मुक्या जीवावरती किती ते प्रेम करतात ना, ह्याच्यातून सगळं दिसून येतं असं. तर चला मग ताईंनो, आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. आणि आता हे जे बघा बियाणं किंवा जे काही औषधं वगैरे आणले, खत वगैरे आणलंय ना झाडांसाठी, हे आम्ही वापरू ना आम्ही त्यावेळेस तुमच्याशी शेअर करीनच मी व्हिडिओच्या माध्यमातून. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. काय झालं कानाला?